मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये डॉक्टर कौशिक कानिटकरांच्या घरी येतात। त्यांना सकाळी सकाळी कानिटकरांनी बोलवून घेतलेलं असतं। तेव्हा सर्वजण कोड्यातच बोलत असतात। डॉक्टर कौशिक विचारत असतात, माझ्या मुलीने काही प्रॉब्लेम केला आहे का? तेव्हा सर्वजण शांत असतात। तेव्हा शशांक मध्येच बोलू लागतो आणि डॉक्टर कौशिकांना सांगतो की तुमची मुलगी खूप वाईट वागली आहे। पहिल्यांदाच तिच्यामुळे दादांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत, त्यामुळे तुम्ही अगोदर तिला इथून घेऊन जा। तेव्हा डॉक्टर कौशिकांना धक्का बसतो। तेव्हा ते शशांकला चांगलं सुनावतात आणि बोलतात की मी दादांच्या आग्रहाखातर तिला इथे घेऊन आलो आहे असं म्हणून ते मोठे दादांना विचारतात, तुमचं पण असं शशांकसारखं म्हणणं आहे का? तेव्हा मोठे दादा नाही असं बोलतात आणि तिला समजावून सांगा असं सांगतात। तर शशांक मध्येच पुन्हा बोलतो, समजावून तिला कित्येकदा सांगितलं आहे, तिला जर घरची प्रतिष्ठा कळत नसेल तर तिने इथे का राहावं, कारण मला तिच्याबरोबर राहायची अजिबात इच्छा नाही। तेव्हा डॉक्टर कौशिक शशांकला सांगतात, तू माझ्या मुलीबद्दल चुकीचा समज करून घेतला आहे, माझ्या मुलीने असं काय केलं आहे? तेव्हा सुवर्णा सांगते की अप्पू काल पबमधून घरी आली होती आणि तिने दारू प्यायली होती। हे ऐकून डॉक्टर कौशिक पाहतच राहतात। तेवढ्यात तेथे सर्व कुकी गँग येतात। तर माई सांगतात, ती काल लटपटत घरी आली, ते आम्हा कुणालाच आवडलं नाही। त्यावेळी सर्व कुकी गँग हसत असतात। तेव्हा शशांक सर्वजण हसत आहेत ते पाहून खूप काही सुनावतं। तर डॉक्टर कौशिक आपला निर्णय सांगतात, जर माझ्या मुलीने या घरासाठी काहीच केलं नसेल तर मी माझ्या मुलीला इथून घेऊन जाणार आहे। हे ऐकून सर्वांना धक्का बसतो। तेव्हा आम्ही तरी किती वेळा अप्पूच्या अल्लडपणाकडे लक्ष द्यायचं नाही असं माई बोलत असतात। डॉक्टर कौशिक सांगतात, तुम्ही अप्पूच्या अल्लडपणाकडे लक्ष देऊ शकत नाही हे ठीक आहे, तुम्ही विनायकरावांच्या वागण्याकडेही लक्ष दिलं पाहिजे। तेव्हा मोठे दादा विचारतात, मी काय केलं आहे? तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात की तुम्ही मला माझा मोठा भाऊ समजता, परंतु तुम्ही कोणीच मला आपलं मानत नाही। त्यावेळी आमचं काय चुकलं ते सांगा, म्हणजे आम्ही प्रायचित्त घेऊ असं मोठे दादा विचारत असतात। तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात, तुम्ही माझ्या बहिणीचं लग्न ठरवलं आणि मला थोडी भनक पण लागू दिली नाही। तेव्हा सर्वजण आपापली बाजू मांडू लागतात। डॉक्टर कौशिक सांगतात, लग्नाची काहीच जबाबदारी तुम्ही माझ्याकडे दिली नाही। त्यावर मोठे काका विचारतात, तुम्हाला कोणती जबाबदारी हवी आहे? त्यावेळी डॉक्टर कौशिक सांगतात, मला एकच जबाबदारी आहे, माझ्या बहिणीच्या लग्नात मला तिला सर्व दागिने द्यायचे आहेत। हे ऐकून घरातील सर्वांना खूप मोठा धक्का बसतो। डॉक्टर कौशिक विचारत असतात, हे तुम्हाला मान्य आहे का? सर्वजण एकमेकांकडे पाहतच राहतात। तर शशांक, हे मला मान्य नाही असं छाती ठोकपणे सांगतो। कुणी दिलेल्या दानावर आम्हाला आमच्या आत्याची पाठवणी करायची नाही असं डॉक्टर कौशिकांना पर्क करून तो बोलत असतो। आणि तसंही तुमच्या मुलीशी आमचा काही एक संबंध नाही, त्यामुळे आम्ही तुमच्याकडून पैसे का घ्यायचे? डॉक्टर कौशिक शशांक जवळ जातात आणि त्याला बोलतात, मी तुझ्यापेक्षा वयाने थोडा मोठा आहे, त्यामुळे मला थोडं कळतं। स्वाभिमान आणि अभिमान यामध्ये एक थोडी पुसट रेषा आहे, ती तू पुसण्याचा प्रयत्न करत आहेस। मी आणि माझ्या मुलीने काहीतरी मनापासून माझ्या बहिणीसाठी करावंसं वाटतंय, तर तू तिला चॅरिटी समजतोस का? मग मी आणि माझी मुलगी इथे कशासाठी थांबू असं ते शशांकला बोलत असतात। तेव्हा शशांकचं हे खोचक बोलणं ऐकून डॉक्टर कौशिक अप्पूला बोलतात, अप्पू चल, आपला ह्या घराशी काही एक संबंध नाही, ह्या घरातील लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये काही एक नातं पण नाही, कारण ज्या घरातील लोकांना आपल्या भावनांची कदर नाही ना, तेथे राहण्यात काही एक अर्थ नाही। अप्पू चल असं ते बोलत असतात। तेव्हा सर्वजण डॉक्टर कौशिकांना समजावत असतात। असं म्हणून डॉक्टर कौशिक आणि अप्पू जायला निघतात। घरातील सर्वजण त्यांच्या पाठोपाठ येतात आणि माझ्या भावनांना काही किंमत नाही का असं मोठे दादा डॉक्टर कौशिकांना विचारत असतात। तर बाबी आत्या त्यांचं म्हणणं पटवून देतात। त्यावेळी विठू दादा ही बाबी आत्याला समजावून सांगतात, तू अजिबात लग्नामध्ये इंटरफेअर करायचं नाही, तू फक्त नवरीच्या भूमिकेत राहायचं, आता आम्ही भाऊ आहोत तुझ्यासाठी। तेव्हा विठू दादा मोठे दादांना सांगतात की मला डॉक्टर कौशिकांचं म्हणणं पटत आहे, आपण त्यांची मदत घेतली पाहिजे। सर्वजण खूपच खुश असतात। त्यावेळी शशांक तेथे येतो आणि मिठाचा खडा त्या आनंदात टाकतो आणि डॉक्टर कौशिकांना सांगतो, सर, मी एवढी महागडी तुमची मदत कधीही घेऊ शकत नाही। तो बोलतो, माझ्या पुरस्काराचे पैसे आहेत, त्यातून मी खर्च करेल। तेव्हा डॉक्टर कौशिक सांगतात, जर तुम्ही ते पैसे वापरले तर अप्पू आणि मी लग्नाला येणार नाही।
तेव्हा सर्वजण डॉक्टर कौशिकांना मनवतात आणि तुम्ही लग्नाला नसेल तर काय उपयोग असं बोलत असतात। तेव्हा माझी विनंती मान्य असेल तरच आम्ही लग्नाला येऊ असं डॉक्टर कौशिक स्पष्टपणे सांगतात। कुकी डॉक्टर कौशिकांना सांगतो, बाबीताईच्या लग्नात तुम्हाला जी मदत करायची असेल ती करा, परंतु आम्हाला त्याचं ओझं नाही झालं पाहिजे। तेव्हा मोठे दादा हो असं बोलतात आणि डॉक्टर कौशिकांना सांगतात, तुम्ही जी काही मदत करणार आहात किंवा जो दागिना देणार आहात ना, त्याचे पैसे लग्नानंतर मी तुम्हाला परत देणार, माझ्याकडे पैशांची व्यवस्था झाल्यावर, ही अट मान्य असेल तरच। तेव्हा डॉक्टर कौशिक हो बोलतात। सर्व घरात पुन्हा आनंदाचं वातावरण होतं। तेव्हा शशांक बोलतो, म्हणजे अप्पूने जे काही रात्री कारस्थान केलं त्या सर्वावर पाणी फिरलं म्हणायचं। तेव्हा कुकी घरातील सर्वांना सांगतो, अप्पू रात्री दारू प्यायलीच नव्हती। हे ऐकून शशांक आणि सर्वजण अप्पूकडे पाहतच राहतात। तेव्हा मोठे दादा बोलतात, मला विश्वास होता माझ्या घरची लक्ष्मी असं कधीच करणार नाही। तर अप्पू पुन्हा मोठे दादांना प्रश्न करते, मग रात्री तू माझ्यावर एवढा चिडला ते कशासाठी? माझ्या बाबांना लगेच फोन करून बोलवलं। तेव्हा मोठे दादा तिला सॉरी बोलतात। तर निखिल चांगलाच शालीतून जोडे शशांकला मारत असतो, सुमीही त्याला साथ देत असते आणि शशांकला तोंडावर पाडत असते। तेव्हा बाबी आत्या विचारतात, मग रात्री नक्की काय घडलं? डॉक्टर कौशिक शशांकला सांगतात, तुझ्या रिसर्चमधली निरीक्षणं परीक्षणं हे सर्व अचूक येत असतील, परंतु अप्पूच्या बाबतीत तुझं मत हे चुकलेलं आहे। अप्पू रात्री पबमध्ये नाही तर माझ्या घरी आली होती, त्यावेळी बाबी आत्याच्या लग्नाची सर्व बोलणी करायला अप्पू तिकडे गेली होती असं डॉक्टर कौशिक आणि कुकी घरातील सर्वांना सांगतात। अप्पूचं सर्वांनाच नवल वाटत असतं। तेव्हा मानसी सांगते की अप्पू रात्री दारू प्यायलीच नव्हती, हे रात्रीच तिने आम्हाला सांगितलं होतं। तेव्हा सर्वजण काय असं मोठ्याने बोलतात। डॉक्टर कौशिक शशांकला सांगतात, तू अप्पूबद्दल चुकीचा गैरसमज करून घेऊ नको। तेव्हा ती रात्री अडखळत आली होती, तिच्या अंगाचा दारूचा वास होता, ते कसं काय? शशांक डॉक्टर कौशिकांना विचारतो। तेव्हा अप्पू सांगू लागते की रात्री नक्की काय घडलं होतं। तेव्हा अप्पू सांगते, माझ्या पायाला थोडं लागलं होतं। तर सुवा आई आणि अपर्णा तुझा पाय कसा आहे, आम्ही मलम लावून दिला असताना असं तिला बोलत असतात। तेव्हा आता पाय ठीक आहे असं अप्पू सांगते। घरातील सर्व मोठी माणसं कुकी गँगला खूप ओरडतात आणि अगोदर आम्हाला हा सर्व प्रकार का नाही सांगितला असाही जाब विचारतात। सर्वांना अप्पूचं खूपच कौतुक वाटत असतं। तर शशांक शिष्ट असं अप्पूला बोलतो। मोठे दादा मायेने आणि प्रेमाने अप्पूला जवळ घेतात। तर डॉक्टर कौशिक शशांकला सांगतात, आज माझ्या मुलीने माणुसकीची परीक्षा 100% यशस्वी केली आहे। तेव्हा अप्पू घरातील सर्वांचा मूड फ्रेश करते। तर सर्वजण अप्पूला सॉरी बोलतात। माई तर खूप रडू लागतात। सर्वजण हात जोडून अप्पूची माफी मागत असतात। त्यावेळी मी सर्व विसरून गेले आहे असं अप्पू सर्वांना सांगते आणि घरातील वातावरण अगदी आनंदात ठेवते। शशांकला त्याची चूक समजते, तेव्हा तो अप्पूकडे पाहतच राहतो। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अप्पू खूप घाबरते आणि भूत आलं असं ओरडत शशांकला मिठी मारते। तर शशांक तिला 23चा पाढा बोलायला सांगतो। तर अप्पू तो पाढा बोलत असते आणि खूपच घाबरते। तर मित्रांनो, अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।